खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। पीक विमा 2025 चा जमा होण्यास सुरुवात। पीक विमा सरकारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात। सरकारने पीक विमा मंजूर केलेला आहे। राज्याचे कृषी मंत्री किंवा देशाचे जे काही कृषी मंत्री आहे यांनी पीक विमा संदर्भात मोठी घोषणा केली आहे। हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा आता आपल्याला मिळणार आहे। कसा मिळणार आहे, कशा पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे, यासाठीची लेटेस्ट अपडेट लोकसभेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे टाकले जाणार आहे। येत्या काही दिवसामध्ये, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये सर्व ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार जिल्ह्याने यादी आलेली आहे। 34 जिल्ह्यात पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होतात की पीक विम्याचे पैसे कधी येणार, पीक विम्याचे पैसे कधी येणार। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विमा 2025 मध्ये आपण जर बघितलं तर जून जुलै अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली होती। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा शेतकरी वर्ग अतिवृष्टीने त्रासलेला होता। आता या अशा परिस्थितीनंतर पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे। जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा पीक विमा आता सरकार जमा करणार आहे। यात पहिला टप्पा जो आहे यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र ज्या ठिकाणी जास्त नुकसान झालेलं आहे, आता आपल्याला नुकसान कुठे झालेले आहे जास्त हे बघणं गरजेचं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई आलेली आहे हे सर्व आकडेवारी आहे। सरकारी यंत्रणेनुसार 15,000 ते 30,000 पर्यंत आकडेवारी देण्यात आलेली आहे। हेक्टरी आकडेवारी जी काय ठरवलेली आहे हे NDRFचे निर्देशांक असतील किंवा जी काय अतिवृष्टीची काही अहवाल नोंदवलेला आहे, सरकारी पथक जे आहे केंद्रीय पथकाने या अहवालानुसार प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल नोंदवलेला आहे आणि यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आता नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। यामध्ये नांदेडमध्ये जी काही दिलासादायक अपडेट आहे, लातूर परभणीमध्ये पीक विमा जो आहे 25,000 पर्यंत अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा वितरण अजूनही अपेक्षित आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त। यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम मागील 5 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई। उर्वरित 34% पेक्षा जास्त नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आहे। लातूरमध्ये 25,000 पर्यंत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा वितरण अजूनही अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा येणं आता सरकारने बंधनकारक केलेला आहे। हा जो आकडेवारी आहे हे सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा अपेक्षित आहे। बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा येणार आहे। त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलासादायक अपडेट आपल्याला पीक विमा संदर्भातील बघायला मिळणार आहे। जालन्यामध्ये 25,000 ते 30,000 पर्यंत सोयाबीन कापूसला 80% अनुदान दिलेलं आहे सरकारने। धाराशिवमध्ये 75%, 25,000 ते 30,000। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत अनुदान आलेलं आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, पीक विम्याची KYC असेल, पीक विम्याच्या संदर्भातील जे काही कागदपत्र असतील, या सर्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज देत असतो। सरकारी GR नुसार जे काही केंद्राचे कृषी मंत्री आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमीत कमी हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे। आपला पीक विमा कसा बघायचा तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलच्या अंतर्गत आपल्याला हे पीक विम्याची यादी पाहायला मिळणार आहे। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावामध्ये किती पीक विमा आलेला आहे, पीक विमा कसा भरायचा, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे। पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी अजूनही रब्बीचा भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर भरून घेणं गरजेचं आहे, कारण आपत्ती आल्यानंतर पीक विमा ज्यांचा असणार आहे त्यांना पहिलं संधी दिली जाते। ज्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये पीक विमा काढला नव्हता यांना अजूनही नुकसान भरपाई अनुदान आलेलं नाही। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर चॅनलच्या माध्यमातून आपण दिलेल्या माहितीनुसार जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, सरकारी योजनांचे पैसे असतील, हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार बेस OTPच्या माध्यमातून टाकले जातात। या संदर्भातील सर्व माहिती PMFBY या सरकारी संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। गावानुसार याद्या, तालुक्यानुसार याद्या सुद्धा या ठिकाणी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।